हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण बनवते प्रॉन्स बिर्याणी. तर मस्त राईस मी शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं जिरं टाकलं होतं. आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत. तर कांदा मस्त लाल करायचं थोडासा. हे आपल्याला वरतूनच टाकायचं आहे. आणि त्याच कढईमध्ये आपण थोडासा लाल कांदा आणि तेजपत्ता टाकला आहे. आणि आपले 4-5 बारीक चिरलेले मी कांदे टाकलेले आहेत. मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आणि टाकायचे आणि मस्त लाल करून घ्यायचं. तर आपली होमस्टाईल प्रॉन्स बिर्याणी तुम्ही पण नक्की करून बघा घरी. त्याच्यानंतर आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, तीसुद्धा आपण टाकलेली आहे. आता मस्त सर्व स्टर करून घेऊया, मिक्स करून घ्यायची छान, जोपर्यंत आपला कच्चपणा जात नाही. त्याच्यानंतर आपण टॅमॅटोची प्युरी घालणार आहोत त्याच्यामध्ये. ते पण मी 2 टॅमॅटो घेतले होते. मस्त प्युरी करायची, जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली होणार आणि लेअरिंग द्यायला आपल्याला चांगलं मिळेल ना. आपले बेसिक मसाले टाकायचे, हळद, मसाला घरचा, मीठ आणि आपला गरम मसाला. आणि ह्याच्यात आपण चिकन बिर्याणी मसाला पण टाकणार आहोत. बिर्याणी मसाले सर्व एकच असतात. तर असे मी आता मिक्स करून झाल्यावर प्रॉन्स टाकलेले आहेत. प्रॉन्सला पण मी हळद आणि कोकम आगळ लावून ठेवलं होतं, जेणेकरून वैसाट वास निघून जाणार. कोलंबी तशी फ्रेश होती. तुम्ही बघू शकता. आता आपण बिर्याणी मसाला टाकला आणि आपल्या कोलंबीला मस्त तेल सुटलेलं आहे. थोडीशी आता आपण ग्रेव्ही करूया, म्हणजे पाणी नाही टाकायचं, कांद्यानेच पाणी सुटतं, जेणेकरून आपल्याला लेअरिंग करायला मिळेल. तर बघा तुम्ही, आता मस्त तेल सुटल्याने आपली कोलंबी मसाला रेडी आहे. तुम्ही अशी पण भाकरीसोबत खाऊ शकता. आता आपण एक कढईमध्ये मस्त तेल टाकलं आहे थोडंसं, मग थोडीशीच ग्रेव्ही टाकली आणि मग वरतून आपला पूर्ण राईस टाकलेला आहे. आता जी उरलेली ग्रेव्ही होती ती पण सर्व टाकलेली आहे आणि वरतून अजून आपण एक भाताची लेअर पूर्ण दिलेली आहे. आता आपण जे कांदा फ्राय केला होता तो वरतून टाकायचा आणि कोथिंबीर. तर मस्त दम द्यायचं आणि वरतून तूप घालायला विसरू नका आणि 10 ते 15 मिनटं दम देऊन ठेवा. नंतर आपली कोलंबी बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली रेसिपी? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर. अँड फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.